अगदी 10 मिनिटात बनवा मोजक्या 2 ते 3 वस्तूंनी अननसाचे लाडू. चवीला अगदी जबरदस्त, आतून अगदी रसरशीत आणि चव ज्यांनाही तुम्ही खायला द्याल तो तुमचं तारीफ करतच राहील, एवढे चविष्ट. तर कसे बनवलेले आहेत हे लाडू हे आपण समोर व्हिडिओत बघूनच घेऊया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे मी घेतलेला एक पायनॅपल घेतलेला आहे. यातला फक्त मला अर्धा भाग कामाचा आहे, बाकीचा अर्धा भाग सगळ्यांनी मिळून खाऊन घेतलेला. तर यातला अर्ध्या भागाचे पीसेस करून मी त्याची प्युरी करून घेतली. तुम्ही जर पूर्ण आणता त्याला व्यवस्थित स्वच्छ करून मग त्याला हे करायचं. तर मी पूर्ण साफ करून आणले, वरचे काटे वगैरे होते ते काढून आणलेले आहेत. त्याची मी अर्ध्याची प्युरी केली, अर्धा माझ्या घरी सगळ्यांनी मिळून खाल्ला. त्यानंतर प्युरी झाल्यानंतर इथे पॅनमध्ये मी टाकलेला आहे, 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्यात ही प्युरी आपल्याला घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे जेणेकरून प्युरीला उकळ आली पाहिजे. तर बघा प्युरीला उकळ येत चाललेली आहे. आता आपल्याला यात घालायची आहे 1 वाटी साखर. एकदम जास्त आपल्याला गोड पण करायचं नाही आहे आणि फिक्कं पण करायचं नाही आहे. जर तुम्ही 2 वाटी जर प्रमाण सांगायचं जर झालं तर 2 वाटी जर तुम्ही प्युरी घेत आहे तर त्याला 1 वाटी तुम्हाला साखर लागते. त्यानंतर यात टाकलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे. यात जेवढं मावेल तेवढं घालायचं आहे. तर माझं याच्यात 2 वाटी खोबऱ्याचा किस म्हणजे डेसिकेटेड कोकोनट मावलेला आहे. तर आधी एक वाटी घातला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे म्हणजे आपल्याला समोरचा अंदाज कळतो की आपल्याला किती घालायचं आहे. तर मी अजून 1 वाटी परत घातलेला आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर थोडा वेळ गॅसवर 2 ते 3 मिनटं परतत राहिलेली आहे मीडियम आचेवर. सगळी प्रोसिजर आपल्याला अगदी मीडियम आचेवरच करायची आहे, कारण की फास्ट गॅसवर कराल तर पूर्ण करपून जाणार. म्हणून आपल्याला इथे खोबऱ्या किसाला भाजायची गरज नाही, काही नाही. तर थोड्या वेळात बघा हे छान असं एकत्र व्हायला लागलं आहे. आता याला गार होऊ द्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे छानपैकी. तर आता बघा छान व्यवस्थित झालेले आहे. तुम्हाला आवडेल त्या शेपनुसार याचे लाडू वळून घ्यायचे. आणि लाडू वळल्यानंतर आपण काय करायचं आहे, आता याला लाडू छान गोलगोल केलेत. आता डेसिकेटेड कोकोनट असेही तुम्ही ठेवू शकता, पण मी याला काय केलं आहे, वरतून डेसिकेटेड कोकोनटच्या बुऱ्यात छान मस्त असं मिक्स करून घेतलं. तर वाटीत थोडासा घेतला आहे खोबऱ्याचा किस आणि त्यातून हे छान असे काढून घेतले आणि वरचं जे एक्स्ट्राचं पावडर होतं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट होतं ते झाडून घेतले. असे आपले हे लाडू छान पूर्ण मी वळून घेते. असे मस्त असे रसरशीत असे लाडू रेडी झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.